नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय लागणार आहे बघू. 2 ते 3 चमचे मूग डाळ घेतलेली आहे आणि वाटणामध्ये मी हिरवी मिरची, लसूण हे वाटण करून घेतले, जिरे टाकून वाटण करून घेतलेले आणि थोडंसं लसूण मी असा चिरून पण घेतलेला आहे, तो खूप छान लागतो. तर कढईत आपण तेल घ्यायचं आहे आणि जिरे नाही हिंग टाकायची आहे. हिंग टाकून झाल्यानंतर आपण केलेलं मिरचीचं वाटण टाकायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. करपायची नाही, नाहीतर टेस्ट लेस्ट होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मैत्रिणींनो. माझ्या ह्याच्या रेसिपी मी करते त्या ज्या न्यूली मॅरिड आहेत, लग्न झालेले आहेत, त्यांच्यासाठी खूप यूजफुल होणार आहेत माझ्या या रेसिपीज. कारण की आपण काय लगेच पिझ्झा, बर्गर वगैरे असलं काही बनवायला घेत नाही आपलं लग्न झाल्यानंतर. सो काही मुलींना थोडं नॉलेज नसतं आहे कुकिंगचं, तर त्या एका मिनटात यूट्यूबवर सर्च करतात आणि रेसिपी करतात, जे मीही केलेलं आहे स्टार्टिंगला. मला आहेच कुकिंगची आवड आधीपासूनच. सो मी म्हणलं की आपल्या महाराष्ट्रीयन ज्या घरगुती ज्या रेसिपी आहेत त्यातून स्टार्ट करूयात. बाकीच्या तर काय करताच येतील रेसिपीज. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी माणसाला थोडंसं पुढं घेऊन जावं मित्रांनो, काही होत नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर वाटण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मेथी टाकलेली आहे आणि ती छान परतून घ्यायची आहे. 2 गड्ड्या घेतल्या होत्या मी मेथीच्या आणि ती थोडी थोडी टाकत पाणी सुटत आले त्याला. असं पाणी सुटून झाल्यानंतर डाळ टाकलेली आहे वरतून आणि ती फक्त मिक्स करायची. परत मीठ टाकायचं आहे. परत पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर. मोठा गॅस करून ठेवायचा आहे. पाणी खूप सुटतं मीठ टाकल्यानंतर. मेथी धुतल्यानंतर की त्याचं थोडंसं पाणी त्यात हे होतं आणि ती पूर्ण आटवून द्यायची. आणि पूर्ण आटून झाल्यानंतर, पाणी सोक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं कूट टाकायचं शेंगदाण्याचं आणि आपली मेथीची भाजी तयार. यम यम टेस्टी. ही सर्वांनाच आवडते मेथीची भाजी. थँक्यू सो मच.